पण विसंगती परिस्थितीमध्ये आपण होतो. आपल्या हा जो विचार प्रवाहाचा हा संघर्ष आहे, हा सदिवसे येत आहे आपण. आणि ह्या परिस्थितीमध्ये आपण एक न्यूट्रलाइज अवस्थेमध्ये आलो. न्यूट्रलाइज आणि इथून खऱ्या अर्थानं तर हा न्यूट्रलाइज अवस्था येण्यासाठी सगळ्या लोकांनी 1927 ला यांची स्थापना झाली. 1920 पासून बाबासाहेबांनी वर्किंग केलं आणि हा संयुक्त पिरियड जो आहे, हा संयुक्त पिरियड इथून प्रत्येक व्यक्ती अशा प्रकारे वर्किंग करताय. बाबासाहेबांनी काम केलं, विरोधी प्रवाहाने काम केलं. विरोधी प्रवाह म्हणजे याच्यात आपण हा सगळा प्रवाह मांडत आहोत. तर याचे आउटपुट असे आले का इंग्रज आपल्यातून निघून गेले आणि त्यांनी भारताला स्वातंत्र्य दिलं 47 ला. आता भारताला स्वातंत्र्य दिल्यानंतर बाबासाहेबांनी संविधान लिहिलं. संविधान लिहित असताना काय काय बाबासाहेबांना डिपीट करावं लागलं ते सगळं आपल्याला माहित आहे. आणि पण ते मोक्क बाबासाहेबांनी घेतला आणि बाबासाहेबांनी एक क्षणही सोडला नाही. बाबासाहेब खूप त्यांचं लिटरेचर वाचल्यानंतर आहे ना, असं बाबासाहेब सांगते तर म्हणजे डोळ्यातून, म्हणजे जेव्हा ज्या थिंकिंगनं वाचतं तेव्हा डोळ्यातून पाणी येते. म्हणजे आपण असं एखादी पुस्तक वाचल्यासारखं वाचा, काही प्रॉब्लेम नाही, परंतु त्यांना ज्या थिंकिंग मधून वाचा बाबासाहेबांच्या नजरेतून, तर इतकं हे दिसतंय का त्यांनी जीवापाड प्रेम म्हणजे कुटुंबाचे आहे आणि सगळं म्हणजे अर्पण केलं ह्या राष्ट्राला. जसं आपण बुद्धाचं नाव घेतो म्हणून आपण बुद्ध पुरुष कोण म्हणतो त्यांना, किंवा बुद्ध म्हणतो आधुनिक युगातले म्हणून म्हणतोय, कारण त्याचं लिटरेचर वाचल्यानंतरच आम्हाला कळते की बुद्धाचा आणि बाबासाहेबांचा म्हणजे संघर्षामधला आणि त्यागामधला फरक कळते. म्हणजे साम्यता जास्त नाही, त्यावेळेस होतं, बाबासाहेबांचं यावेळेस आहे. तर आता इथे आपण आहोत 1971. तर आपण कुठे आहोत? हा वर्ग इथून चालत आहे, इथपर्यंत चालत आला, याच्याही पलीकडे चालत आहे, याच्याही पलीकडे चालत आहे, आणि आज हा सत्यस्थानी बसला. घेऊन आहे जे लोकतंत्र बाबासाहेबांनी दिलं होतं ते याही लोकांना सांगितलं, आपल्याही लोकांना सांगितलं. आणि आपली वाटचाल इथून काय होतं, तो ज्या बाबासाहेबांनी दिशानिर्देश दिलेले होते, शेड्यूल कास्ट, इथून बाबासाहेबांचा संघर्ष झाला. बाबासाहेबांनी महाडचा सत्याग्रह केला, काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला, कारण त्यावेळेची ती गरज होती की बाबासाहेबाला स्वतःचं नेतृत्व प्रोड्यूस करायचं होतं. कुठे प्रोड्यूस करायचं होतं? जनतेच्या समोर आणि विरोधकांच्या समोर आणि इंग्रजांच्या समोर. इंग्रजांनी कसं म्हणलं असतं का बाबासाहेब कोणाचं नेतृत्व, पण इंग्रजांना हे दाखवून द्यायचं होतं ह्या आंदोलनामधून, महाडच्या आणि चौदार तळ्याच्या, की आम्हाला हे लोक इतके शूद्र समजतात, इतका अतिमानव म्हणजे हे समजतात का शाश्वत इतक्या जण, आम्हाला जनावर पाणी पिलं तरी चालते, परंतु माणसाला पाणी पिण्याचा अधिकार नाही. कुत्रे मांजर देवळात जातात, पण माणसाला देवळात जायचा अधिकार नाही. काळाराम मंदिराच्या सत्याग्रहातून विरोधकांना म्हणजे इंग्लंडचे जे अधिकारी होते आणि इंग्रज सरकार जे होतं, आणि त्यांची ही धावपळ चालू झाली होती का आता दुसऱ्या महायुद्धानंतर जे ग्लोबल परिस्थिती बनली होती, तर त्या परिस्थितीतून बाहेर निघायसाठी इंग्रजांनी खूप नुकसान झालं. आता इंग्रजांनी सोडलं होतं आणि ह्या संधीचा फायदा ह्या सगळ्या मंडळींनी घेतलेला होता. आणि त्या संधीचा फायदा घेतल्यानंतर त्यांचं स्वातंत्र्याकडे लक्ष होतं, आणि बाबासाहेबांकडे स्वातंत्र्यापेक्षा स्वतंत्र भारतामध्ये माझा समाज कसा राहील, कसा जगेल, ह्या दृष्टिकोनाकडे बाबासाहेबांचं जास्त लक्ष होतं. म्हणजे बाबासाहेबाला जर बघितलं तर, त्यांचं अध्ययन केलं तर अशा वेळेस बाबासाहेबांनी एक मध्यकर्ण असा साधून, ठीक आहे बघूया, जसं आता आपण म्हटलं का महात्मा गांधीनं पुणे कराराच्या संदर्भात दुसऱ्या गोलमेल परिषदेमध्ये, तिसऱ्या गोलमेल, महात्मा गांधी ते एकाच गोलमेल परिषदेमध्ये उपस्थित होते, परंतु बाबासाहेब तीनही गोलमेल परिषदेमध्ये उपस्थित होते, आपल्या कुटुंबाची पर्वा न करता. तर त्याच्यातून गोलमेल परिषदेमधून त्यांना पटवून दिलं, त्यांना पटलं आम्हाला अशीच वागणूक मिळते, अतिशूद्र म्हणजे मानवासारखी वागणूक, जनावरासारखी काही हीन वागणूक आम्हाला मिळते, तर आम्हाला त्याच्यातून
स्वतंत्र जर देश झाला तर आमचे अधिकार काय राहील, हे बाबासाहेबांनी पद्धतशीर पटवून दिलं. आणि म्हणून ते कन्व्हिन्स झाले. आणि 2 मतदारसंघाचा जो अधिकार जो होता, या एका मतदारसंघामध्ये 2 लोक उभे राहील, तर ते 2 लोक पुणेकर जो म्हणतो ना, तर 2 मते उभे राहील, तर तिथं एका उमेदवाराला जो शेड्यूल कास्टच्या गटामधला राहील तर त्यांना शेड्यूल कास्टचीच लोक मतदान करणार. आणि ओपन मधून जो उभा राहील त्याला सगळे लोक मतदान करणार. म्हणजे आपल्या शेड्यूल कास्टला 2 मत प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार आहे, एक जनरल प्रतिनिधी आणि एक आपल्या समाजाचा प्रतिनिधी. बाबासाहेबाला काय अपेक्षित होतं का तो खरा प्रतिनिधी तो निवडला जाईल आणि तो समाजाला न्याय देण्यासाठी राज्यसभेमध्ये संसदेमध्ये आवाज उठेल, हे बाबासाहेबाला अपेक्षित होतं. परंतु जे महात्मा ते अधिकार हिरावल्यामुळं त्याच्यातून काय निर्माण झालं, म्हणजे आपण जे म्हणतो ना चमच्यांची फौज निर्माण झाली. कशी की आता आपण संख्येनं आहोत, सगळे लोक शेड्यूल कास्टचं रिझर्वेशन दिलं तर सगळे लोक शेड्यूल कास्टचा उमेदवार उभा राहील. तिथला दुसरा उमेदवार तर निवडून नाही ना, शेड्यूल कास्ट एससीचा उमेदवार उभा राहील आणि एससीच्या उमेदवाराला सगळे लोक मतदान करणार. आपणही करू आणि तेही करत, तर ते संख्येनं जास्त आहे. तर त्याच्यामुळं काय होत आहे का जास्तीत जास्त काँग्रेसचे किंवा पहिले काँग्रेसचे आता बीजेपीचे जास्तीत जास्त रिझर्व्ह सीट मधून त्यांचे कॅन्डिडेट निवडून येते. आणि ते कॅन्डिडेट जे आहेत ते कॅन्डिडेट चमच्याची फौज आहेत. म्हणजे ते आवाज नाही उठलत, ते बोलत नाही. एवढे मोठे अन्याय अत्याचार झाले, एवढे मोठे सगळे झाले, पण संसदेमध्ये इतके कॅन्डिडेट खासदार असून कोणी आवाज उठवलेला नाही. ही बाबासाहेबांची खंत होती. म्हणून महात्मा गांधींनी ते अधिकार बाबासाहेबांकडून हिरावून घेतले. तरी बाबासाहेबांनी सोडले. ते का सोडले का बाबासाहेब जर गांधी जर उपोषणामुळे मरण पावले तर हा सगळा रोष जो आहे माझ्यावर येईल आणि हे लोक चिडून माझ्या समाजाची राखरांगोळी करेल. अल्पमतामध्ये खेड्यामध्ये समाज जो आहे त्या समाजाला अख्खं मारून टाकेल, कापून टाकेल. आणि मग मी हे अधिकार मिळवले हे कोणासाठी देणार. आणि ह्या भीतीबाहेर ठीक आहे आपण जिवंत आहो, काही सोडलं तरी चालेल, परंतु काही वेळानंतर आपण त्याला बदलवू, एवढे आत्मविश्वास बाबासाहेबांमध्ये होता. आणि त्या आत्मविश्वासाने बाबासाहेबांनी काम केलेलं दिसते. आणि ते आत्मविश्वासाने काम करत असताना इथपर्यंत बाबासाहेब आले. 50 पर्यंत संविधान दिलं, स्वातंत्र्य झालं आणि इथून खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. आणि इथून जेव्हा पाहतो तर काही प्रमाणात हा वर्ग, सगळा वर्ग इथून वरवर चालत आहे. बाबासाहेब 56 पर्यंत बाबासाहेबांनी आपला बेस प्लॅटफॉर्म तयार केला मोठा, शेड्यूल कास्ट फेडरेशनचा बेस, मजबूत बेस केला. पूर्ण सीटा लढल्यात. बाबासाहेबांनी 52च्या इलेक्शनला पंजाब मधून आपल्या प्रचाराची नीव ठेवली आणि तिथून प्रचार केला. काय घडलं, काजोळकर उत्तर मुंबई मधून बाबासाहेब जेव्हा उभे होते त्यावेळेस बाबासाहेबांच्या अगेन्स्टमध्ये काजोळकर नावाचे व्यक्ती त्याच्या अगेन्स्टमध्ये काँग्रेसनं उभे केले. तर त्यांच्या मतपेटीमध्ये मतपत्रिका फाडून टाकलेल्या होत्या. त्याच्या मतपेट्या म्हणजे तिरस्कार, इतका बाबासाहेबांचा तिरस्कार होता. म्हणजे त्याच्यावरून लक्षात येते की हे लोक बोलत जरी असेल परंतु जेव्हा वाम आलं तर तिरस्कार किती यांच्या नसानसामध्ये मनामनामध्ये असा ठोचून भरलेला आहे हे लक्षात येते. आणि ते अजून बाह्यरूप आपल्याला दिसत जरी असलं आजही तेच आहे. म्हणून आपला कारवा बाबासाहेबांनी 56 पर्यंत शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या नावावर म्हणजे असा मजबूत किल्ला बनवलाय हा प्लॅटफॉर्म. आणि इथे अनेक लोक स्वबळावर शेड्यूल कास्ट हे केले असताना सुद्धा निवडून आले. म्हणजेच काय, म्हणजेच आम्ही स्वबळावर कामयाब होऊ शकतो, ही व्यूहरचना बाबासाहेबांची होती. आणि इथून मग बाबासाहेब यांचं महापरिनिर्वाण झालं आणि महापरिनिर्वाणानंतर इथून हा प्लॅटफॉर्म ढासळला. आणि ह्या ढासळलेला प्लॅटफॉर्म वरती जाण्यापेक्षा हा खाली जायला लागला. आणि यांचा जो हा प्लॅटफॉर्म 1976 नंतर जो अब जात आहे 2 खासदार नील वोटिंग करून 2 खासदारापासून आज पूर्ण बहुमतातलं सत्ता घेतलेली आहे. म्हणजे बहुमतातली सत्ता चालवत आहेत 3 वर्ष, म्हणजे 3 पंचवार्षिक होत आहे आता.
आणि आम्ही इथून फिसकटलो इथे आणि आम्ही इकडे जात आहोत आता. असा क्रम आमचा चालू झालेला आहे. आता ही जी परिस्थिती आहे, ही परिस्थिती आता बदलावायची जर असेल तर आपण शस्त्र टाकून द्यायचे का? सरेंडर तर व्हायचं नाही, कारण आम्ही लढणारे लोक होतो. एक एक सांगतो ना आपण, गर्वानं मस्त गाणे म्हणतो, सगळं म्हणतो. काही काही कधी 56ला कापले म्हणून. तर 56ला कापले तेव्हा तुमचं शौर्य हे होतं, परंतु तुम्ही बाबासाहेब म्हणतात माझा समाज बहुत ब्रिलियंट आहे म्हणतात. महार समाज बहुत ब्रिलियंट आहे, बहुत बुद्धिजीवी आहे म्हणतात. तो ताकदीने आहे आणि युक्तीने पण आहे. म्हणजे हे त्या इतिहासामधून जे बाबासाहेबांनी अध्ययन केलं समाजाचं, तर त्याच्यामुळं तर बाबासाहेबाला ही अपेक्षा अजूनही होती बाबासाहेबाला का हे बाबासाहेबांनी दिशानिर्देश दिला, परंतु इथून मात्र सामोरं जाऊ शकला नाही. याचे कारण आपण तपासले पाहिजे. तर जगामध्ये ज्या क्रांत्या झाल्या, तर प्रत्येक क्रांतीमध्ये प्लॅटफॉर्म जो आहे जो मोठा मोठा बेस झाला. महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराज तयार झाले, तर शिवाजी महाराजाला बेस कोणाचा होता? संतांचा होता. शिवाजी महाराजाला महापुरुषांचा बेस होता. जे ह्या संतांचा त्यांना बेस असल्यामुळं त्या संत परंपरेच्या याच्यातून शिवाजी महाराजाला तो बेस मिळाला. जगामधले जे जे मुस्लिम राष्ट्र आहे किंवा मुस्लिम हे सामोर आले, तर त्यांच्या मुस्लिम संतांचा बेस असल्यामुळे त्यांना तो बेस मिळाला, म्हणजे पॉलिटिकली बेस मिळाला. म्हणजे धर्माचा म्हणा किंवा सामाजिक क्रांत्याचा बेस त्या त्या समाजाला मिळाल्यामुळं ते नेतृत्व उदयास आलं. यांना सुद्धा सामाजिक बेस सोबतच मिळाल्यामुळं त्यांनी आणि हे यांनी तयार केला, तो बेस तयार केला, म्हणून हे सत्तास्थानी पोहोचले. आमच्याकडे बाबासाहेब असेपर्यंत शेड्यूल कास्ट फेडरेशन पर्यंत 56 पर्यंत आमचा इथून 20 पासून जो सुरुवात झाली, बाबासाहेबांनी चळवळीमध्ये काम केलं आणि इथून जे सुरुवात झाली तर आम्ही अप निघत आहोत. म्हणजे इथपर्यंत हा क्रम जो आहे, हा क्रम आपण जर विचारात घेतला बाबासाहेबांचा, हा उच्चांक जर म्हटलं ना तर अति मोठा उच्चांक आहे. असं जसं आपण म्हणतो ना आमच्या समाजाची प्रगती किती झाली, तर आमच्या समाजाची एज्युकेशन आणि वैयक्तिक प्रगती जगातला म्हणजे उच्चांक आपला आहे, जगातला उच्चांक. जगातला उच्चांक आमच्या शैक्षणिक प्रगतीचा आणि आर्थिक प्रगतीचा आहे, वैयक्तिक. परंतु सामाजिक प्रगती आपली ढासळली. हा उच्चांक म्हणजे बाबासाहेबांच्या मुवमेंटमध्ये होता, बाबासाहेब असेपर्यंत. परंतु बाबासाहेब निघून गेल्यानंतर हा एकदम बेस खाली झाला. आता आपल्याला म्हणजे पर्याय काय आहे? काय पर्याय आहे आपल्याकडे? पर्याय आहे आपण शस्त्र खाली टाकणारे लोक नावे. म्हणून आपण पर्याय शोधायचे आहे आणि पर्याय शोधून समाजाला एकजीव करायचा आहे. कारण हे सगळे मिळेल आहे ना आपल्याला ह्या बुद्ध क्रांतीतून मिळणार आहे. हे जे बीज जे आहेत आंदोलनाची बुद्धाच्या क्रांतीमध्ये आहेत, बुद्धाकडे आहे. कारण बाबासाहेबांकडे आहेत, बाबासाहेबांनी प्रयत्न केला, परंतु आता जे आपल्याला ते क्रांती बीज जे आहेत बुद्धाच्या क्रांतीतून घ्यायचे आहे. कारण ज्यांच्या पाठीमाग जगाचा इतिहास पाहला तर त्याला धम्माचा बेस मिळत गेला, सामाजिक क्रांतीचा बेस मिळत गेला, तेव्हा ते उच्च पदस्थ. मग ते झारझारीचं फ्रान्सचं राज्य असो, रशियाची राज्यक्रांती असो किंवा चायनाचा उदय असो, तर हे त्याच्यामध्ये मिळते आहे. आणि म्हणून आपल्याला हा बुद्धाच्या क्रांतीचा बेस पकडून, बुद्धाचा क्रांतीचा बेस पकडून ह्या समाजाला बाबासाहेबांच्या शिकवणीप्रमाणे तयार करावं लागेल एक एक माणसाला. आणि प्रत्येक माणूस धम्मामधून तयार होईल. कारण प्रत्येक माणूस बुद्धावर प्रेम करणारे लोक आहेत, बाबासाहेबांवर तेवढेच प्रेम करणारे लोक आहेत, परंतु त्यांच्या वैचारिक क्रांती ही न समजल्यामुळं आणि त्यांना विघटन आल्यामुळं, त्यांना उतरती कळ आल्या म्हटलं, त्यांना समजून नाही राहिलं का आपण नेमकं करायला पाहिजे, आपण जिंकू का काय. आणि म्हणून मग लोक स्वतःच्या छोट्या छोट्या स्वार्थासाठी वेगवेगळ्या गटामध्ये विखुरलेले आहेत. जे विखुरलेले लोक आहेत, विरोधकाचं काम राहील, विरोधकाचं काम राहील की त्यांना हस्तगत करणं, त्यांना आमिष दाखवणं. ते करणार, किती लोकांना करणार? समाजाला सगळ्या करणार का? परंतु मग आपल्याला असे स्वाभिमानी लोक निवडायचे आहे, तयार करायचे आहे की ते लोक न बिकणारे असेल, स्वाभिमानी असेल की
मेहनतीनं माझं कुटुंब चालवतो, माझ्या मेहनतीनं माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो, मग मी बाबासाहेबांनी जी आम्हाला संधी समाजामध्ये निर्माण करून दिली, जे जातीच्या खालच्या वर्गामध्ये होतो ती संधी निर्माण करून दिली, तर त्या संधीला तर त्याला तो आत्मविश्वास जो आहे तो आत्मविश्वास जागवावा लागेल त्यांना. आणि हे तेव्हा शक्य आहे. आणि ते शक्य करण्यासाठी तुम्हाला फुल टाइम कार्यकर्त्यांची गरज आहे. अनेक लोकांना काम करण्याची गरज आहे. अनेक कर्मचाऱ्यांना काम करण्याची गरज आहे. अनेक लोक काम करत आहेत, परंतु त्यांना आणखी काम करण्याची गरज आहे. किंवा आम्ही इथपर्यंत येऊन पोहोचलो जर असो, ह्या प्रवास आमचा इथपर्यंत येऊन पोहोचला असेल, यांचा प्रवास इथपर्यंत गेला जर असेल, तर आम्ही इथे आलो, तर इथून आम्हाला आणखी अप जाण्यासाठी, यांच्यापर्यंत जाण्यासाठी, इथून इथपर्यंत जाण्यासाठी म्हणजे सत्ता स्थापन करण्यासाठी किती ऊर्जा लागेल? ऊर्जा किती लागेल? एखादी गाडी आहे, एखादी गाडी उंच पहाड आहे आणि त्या गाडीमध्ये एक प्लेन रस्त्यानं चालत आहे, मस्त चालत आहे, परंतु उंच जेव्हा पहाडी लागते त्या गाडीचे गेअर बदलावं लागते, दुसऱ्या तिसऱ्या गेअरमध्ये टाकावं लागते, कारण त्याला ऊर्जा जास्त लागते. आणि म्हणून ती ऊर्जा जास्त लागते. आणि इथून आपण इथं उच्चांक गाठायचा असेल तर खूप ऊर्जेनं काम करावं लागणार आहे. म्हणजे या ठिकाणी अनेक लोकांना विश्वासात घ्यावं लागणार आहे. अनेक समाजातील होतकरू विद्यार्थ्यांना, युवकांना, कारण ही जी किमया करणार हे विद्यार्थी करू, जे युवा पिढी करू शकते. आणि युवा पिढीमध्ये जी ऊर्जा असते ती भयंकर ऊर्जा असते. आणि म्हणून ही जी उच्चांक गाठाचा आहे हे तर चालत आहे, इथूनही चालत आहे, पुढे पुढेच चालत आहे. आम्ही मागे आलो आणि मागून जर उच्चांक गाठायचा असेल तर यांच्यापेक्षा जास्त गतीनं आम्हाला काम करावं लागेल. म्हणजे हे ऑटोमॅटिक मिळणार नाही. बुद्धही सांगतात, कर्मसिद्धांताचं सरळ सरळ गणित आहे. तुम्ही काम कराल त्याचे आउटपुट आहे, कर्म कराल त्याचे आउटपुट आहे. जसं कर्म कराल तसे आउटपुट आहे. चुकीचे कर्म कराल तर चुकीचं आउटपुट आहे, चांगले कर्म कराल तर चांगलं आउटपुट आहे. तर अशा प्रकारचं तुम्ही काहीच जर केलं नाही, निराश होऊन बसले, तर तुम्ही पुन्हा पहिल्या स्थितीमध्ये जाणार. हे लोक तुम्हाला भीक देईल, फक्त तुम्हाला अधिकार देणार नाही. आणि म्हणून जरी आम्ही इथे पोहोचायचं जर असेल, पोहोचलो जरी नाही, पण एक तुल्यबळ फोर्स म्हणजे विरोधकाचे एक शक्ती जर आले, तर जसं आता क्रिकेट मॅच मध्ये होते ना, एखाद्या टीमनं, पहिलं भारताची परिस्थिती खूप खराब होती, श्रीलंके हे छोटे छोटे राष्ट्र जे खेळायचे तर खूप खराब होते. परंतु जेव्हा एखाद्या टीमनं बलाढ्य संघाला जर एखादीदा हरवलं तर तोही दसका घेते आणि यांच्यामध्ये कॉन्फिडन्स जागा होतो. आणि त्या कॉन्फिडन्सच्या बेसवर मग तो माणूस तयार होतो. आणि त्यांची भिस्त असते, आम्ही जिंकणारे, तर एकदा हरवल्यानंतर त्यांचा आत्मविश्वास डाऊन होतो. तर हा आत्मविश्वास डाऊन न होण्यासाठी आम्हाला इथे युवकांची अशी मजबूत पकड बांधून अनेक ठिकाणी जयंती आहे बाबासाहेबांची सुरुवात करायची आहे. काहून जयंती आम्ही साजरी करतो तर वेगवेगळी करायची, या गल्लीत त्या गल्लीत, त्या गल्लीत त्या गल्लीत. अरे जयंतीच तर साजरी करायची आहे, तर चाला ना, कमीत कमी एकत्र येऊन तर चांगली करूया सगळे लोक. आता हे म्हणजे हे केंद्र आहे, ह्या केंद्रामधून मागच्या 2-4 याच्यातले लोक, इकडे रामनगरचे इकडले सगळे लोक येऊन, इथे मैदान आहे त्या मैदानामध्ये जयंती साजरी करायची. त्या मैदानामध्ये सगळ्या लोकांनी या, सगळ्यांनी बोला. काही मिरवणुका बँड बाजेनं काही करायची गरज नाही. या तुम्ही आपलं मत व्यक्त करा, बाबासाहेबांच्या नावाने आपण जयघोष करूया आणि एकत्र बसून एका दरीवर बसूया, एका सतरंजीवर आपण बसूया. आणि ही जी किमया आपण जोपर्यंत करत नाही तोपर्यंत हा फॉर्म्युला जो आहे, हा फॉर्म्युला आपण सक्सेसकडे जाणार. कारण आम्हाला जे लोक जोडायचे आहेत आणि जे बाबासाहेबांनी, बुद्धांनी सांगितलं तर तुम्हाला बहुमताकडे वळायचं आहे, लोकतंत्र आपण हे दिलेलं आहे, सत्ता हस्तगत करायची आहे, तर आम्हाला बहुमत पाहिजे आहे. तर बहुमत आम्हाला सगळ्यात पहिले आम्हाला एकत्रित व्हावं लागेल. आणि आम्ही एकत्रित झालो तर बुद्धाचा सिद्धांत तिथं पुन्हा काम करतो आहे. जो अंधार कोठडीत बंदिस्त वर्ग जो आहे, काही लोक इतका बंदिस्त आहे का त्याला अंधार कोठडीत एवढा आहे का त्याला माहितच नाही का उजेड काय आहे प्रकाश काय आहे, इतका आहे. परंतु काही लोक चतुर आहेत, काही लोक हुशार आहेत, ते संधी पाहत आहेत.
की ही यांची आयडियोलॉजी अमानवी आयडियोलॉजी किंवा विरोधकाच्या जे पसंत नाही आहे, परंतु ते मग तिकडे काम करत नाही इकडे काम करत नाही, थांबून आहे आपलं कुटुंब आणि आपलं घर. परंतु जेव्हा त्यांना एक आत्मविश्वास जागा होईल आपल्या लोकांमध्ये आणि हे लोक थोडासा प्रवास अप जाईल, तेव्हा तो वर्ग, जे पाहत असलेला वर्ग, मानवतावादावर विश्वास ठेवणारा वर्ग तुमच्या पाठीमागे उभा राहील. आणि तो उभा राहिल्यानंतर तो वर्ग तुम्हाला एक आत्मविश्वास पुन्हा निर्माण करून देतो. अरे तुम्ही 10 होते, म्हणजे 2 होते, 2चे 10 झाले, 10चे 15 झाले, 15चे 20 होते. म्हणजे हे लोक 2 खासदारावरून आज बहुमतामध्ये गेले. मग आम्ही हे का करू शकत नाही? आम्ही काम करत नाही आणि आमच्यामध्ये एक नव्या पिढीमध्ये एक न्यूनगंड तयार झाला आणि न्यूनगंड तयार झाला आणि त्याच्यातच आम्ही सगळे लोक काम करत आहोत. आम्ही काम करतो, आम्ही मुवमेंटचं काम करतो, आम्ही मुवमेंटचं काम करतो. तो एक जे बाबासाहेबांनी एक उदाहरण दिलं होतं ना, बाबासाहेबांकडे काही लोक जातात, बाबासाहेब म्हणते हे लोक आम्हाला दुष्काळ पडलेलं असते, पाणी प्यायला विहिरीवर जातात. तुम्ही बाबासाहेब काय म्हणतात, त्यांची परीक्षा घ्यायची होती. बाबासाहेब म्हणते ज्या तुम्ही सगळे मिळून विहीर खोदा. सगळे लोक जातात, मस्त मेहनत करतात, तो आपल्याकडे, तो आपल्या घरी, तो आपल्या घरी. मग येतात बाबासाहेब आम्ही खूप प्रयत्न केला पण अजून पाणी नाही, अजूनपर्यंत. बाबासाहेब म्हणते काय केलं तुम्ही? तर हे यांच्याकडे विहीर खोदली, यांच्याकडे 5 फूट झाली, यांच्याकडे 10 फूट झाली, यांच्याकडे. अरे काय तुम्ही, मी तेच सांगितलं होतं का, तुम्ही एका विहिरीचं पाणी तुम्ही कुटुंबाला पिणार का? तुम्ही सगळे मिळून जर एक विहीर खोदली असते तर आता पाणी पण लागलं असतं आणि पाणी पण तुम्हाला मिळालं असतं. म्हणजे अशा प्रकारचे दिशानिर्देश बाबासाहेबांनी दिल्यानंतर आमच्यामध्ये जो न्यूनगंड तयार होऊ नये, तो न्यूनगंड आम्ही बाजूला ठेवला पाहिजे. कारण आम्ही बाबासाहेबांवर, बुद्धावर आणि ह्या महापुरुषांच्या विचारावर जर आम्ही फेक करत असू, विचार करत असू, त्यांना आपण स्वीकारत जर असू आणि यांच्यामुळं आम्हाला आज जे आहो आम्ही, आमचे पूर्वज कुठे होते असा इतिहास जर आपण केला, तर ह्या महापुरुषामुळे जर आम्ही आहोत, तर महापुरुषांचा विचाराचा संघर्ष आम्ही समोर चालवला पाहिजे. आणि त्याचे बीज आम्हाला बुद्ध क्रांतीमध्ये मिळते, बुद्धाच्या तत्वज्ञानामध्ये मिळते. आणि बेसिक आधार जो आहे आम्हाला बुद्ध तत्वज्ञानाचा घ्यावा लागणार आहे. आणि इथून आल्यानंतर इथून आम्हाला उंच भरारी घ्यायची जर असेल तर या लोकांना सुद्धा मागं करण्यासाठी काही नियोजन आणि प्लॅनिंग असा बुद्धिजीवी वर्गाने एकत्र बसून ते करण्याची गरज आहे. एका सतरंजीवर बसायची गरज आहे, बाकी काही नाही करायची गरज. आमचे सगळे हेवे धावे सगळे, आणि जे लोक स्वार्थापोटी, याच्यामध्ये अडचणी येऊ शकते, कारण ज्या लोकांना स्वार्थ निर्माण झालेला आहे आणि स्वार्थापोटी काम करत आहेत, ते दुसऱ्यांच्या घरात जाऊन राहते, त्यांना सोडून द्या. त्यांच्या पाठीमागेच जेव्हा समाज दिसत नाही तेव्हा त्यांची पण दृष्टी जी आहे जे पाहण्याची, अरे ह्या माणसाकडे काय नाही, हे लोक ते एकसंघ आहेत, हे तर आपल्याला मिळतच नाही. आणि म्हणून तो पण त्याला जास्त भाव देणार नाही, तो पण आपल्या पॅव्हेलियन मध्ये परत येईल, आपला पण वर्ग एकसंघ होईल. आणि ज्या अंधार कोठडीच्या ज्या बाबीवर बसलेले, किनाऱ्यावर बसलेले लोक आहेत, तो पण मग तुमच्या सोबत येईल. तर हे फॉर्म्युले जे आहेत, हे फॉर्म्युले तयार करून, प्रशिक्षित करून, लोकांमध्ये विहारामध्ये जाऊन, आपले इतके विहार आहेत, इतक्या विहारामध्ये नागपूरला कोणीच काहीतरी सांगत होतं 700 काहीतरी विहार आहे म्हणून, आहे ना. तर अशा विहारामधून जर हा असा कार्यक्रम, छोटे छोटे कार्यक्रम लावले, त्यांच्यामध्ये न्यूनगंड बाजूला केला, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास जर समोर आला आणि बसून जर चर्चा केली तर हे शक्य आहे. नाही शक्य आहे याच्यातला भाग नाही. कारण जे बाबासाहेबांनी शून्यापासून तयार केलं आणि तुम्हाला इतक्या पहारेकरी म्हणजे एवढ्या वरच्या दिशेला पोहोचवलं, तर मग आम्ही त्यांच्या मार्गावर, त्यांचे दिशादर्शक आमचे 2 महापुरुष असताना आम्ही का हे करू शकत नाही. आणि म्हणून हे कोटेशन आहेत, बाबासाहेबांचे कोटेशन वगैरे जे आहेत ते फार दिशादर्शक आहे आणि फार महत्वाचे आहे. मी बघा, म्हणजे एखादी कोटेशन जर अपूर्ण राहिलं तर ते दिशा समजू शकत नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी किती महत्वाचं दिलं. 24 सप्टेंबर 1944च्या मद्रास येथील शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या मीटिंग मध्ये बाबासाहेब म्हणतात, बघा आपल्याला एवढंच माहित आहे, कोणी जे कांशीरामजीचे फॉलोअर्स होते, जा आपल्या, आणि बरेच लोक, जा आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा, तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनत आहे. मग त्याचे विश्लेषण सांगतात, तेव्हा आमच्या घराला भिंती नव्हत्या तरी पण बाबासाहेबांनी सांगितलं होतं
तर असं इमोशनल करून फायदा नाही, तर त्याचं करेक्ट अनालिसिस केलं पाहिजे आणि करेक्ट ते मत मांडलं पाहिजे आणि पूर्ण मत मांडलं पाहिजे. म्हणून 24 सप्टेंबर 1944च्या मद्रास येथील शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या जाहीर सभेत बोलताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनुयायांना उद्देशून हा संदेश दिला आहे. आणि जरुरी नाही की आपल्याकडे भाषण द्यायचं आहे आणि भाषण द्यायचं असताना मग कसं पाहून म्हणू बा, बिलकुल बाबासाहेबांच्या महापुरुषाचे संदेश तर एक शब्दही इकडे तिकडे गेला नाही पाहिजे. आणि म्हणून तुम्ही रायटिंग मध्ये बोललेलं चालेल, कारण त्याचा संदर्भ बदलून जातो, त्या कोटेशनचा संदर्भ बदलून गेला. म्हणून पुढे बाबासाहेब म्हणतात, तुमच्या समोर उद्दिष्ट काय आहे ते नीट समजून घ्या. तुमच्या समोर उद्दिष्ट काय आहे ते नीट समजून घ्या. शासनकर्ते जमात बनणे हेच आमचे उद्दिष्ट व आकांक्षा आहे. हे तुमच्या मनात ठसू द्या. पहिले आघात कुठे होते, पहिले मर्म कुठे लिहिला जाते, चित्तामध्ये, मनामध्ये. कारण आपण बुद्धापासून शिकलेलो आहोत, माणसाचं मन हे सगळ्यात श्रेष्ठ आहे बा. म्हणून हे तुमच्या मनात ठसू द्या. तुमच्या घराच्या भिंतीवर ते कोरून ठेवा. मग म्हणतात बाबासाहेब, तुमच्या घराच्या भिंतीवर ते कोरून ठेवा. म्हणजेच पुन्हा काय म्हणते बाबासाहेब, घराच्या भिंतीवर लिहून ठेवल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की म्हणजेच दररोज तुम्हाला आठवण राहील की ज्या आकांक्षा आपल्या उराशी बाळगून आहोत, ज्याच्यासाठी आम्ही लढत आहोत, ते काही लहान सहान संकुचित ध्येय नाही. थोड्याशा नोकऱ्यासाठी किंवा सवलतीसाठी आमचा लढा नाही. बाबासाहेब पुढे म्हणतात, थोड्याशा नोकऱ्यासाठी किंवा सवलतीसाठी आमचा लढा नाही. अंतःकरणातील आकांक्षा फार मोठ्या आहेत. शासनकर्ती जमात बनणे ही आकांक्षा आहे. आपण पहिला एक शब्द घेतो आणि शेवटचा शब्द घेतो, परंतु तुम्हाला रोज म्हणजे गेम झालं पाहिजे की आमचं उद्दिष्ट काय आहे. जसं आपण बुद्धाचा धम्म शिकतो ना, बुद्धाचा धम्म शिकतो. आता आपण पाहिलं होतं गुरुजींनी वगैरे जे ध्यान साधनाच्या ज्या हे निवडून काढल्यात, बसायचं गरज नाही आहे ना. तुमचं उद्दिष्ट असेल आमची चित्त शुद्धी, तो तुमची प्रत्येक क्षणोक्षणी मी चुकीचं काम करणार नाही, मी पंचशिलेचं काम करणार, पंचशिलेचं पालन करणार, कोणत्याही गोष्टी मी चुकीच्या पद्धतीने करणार नाही. एक वस्तू सुद्धा घरामध्ये कुटुंबामध्ये राहत असताना माझ्या वाणीतून निघणारे प्रत्येक शब्द हे सन्मानार्थ असेल. माझ्या परिवारातील प्रत्येक सदस्याचा मी सन्मान करीन आणि पंचशिलेच्या प्रमाणे वागेल. रोज जर तुम्ही चालताना, बसताना, उठताना, झोपताना व्यवहारामध्ये ह्या ज्या बाबी जर आपण आणल्यात, ती आहे चित्ताची साधना. आणि याचं आउटपुट जर मोजायचं जर असेल तर ज्या लोकांनी खूप मोठ्या म्हणजे साधना चित्ताच्या केल्यात आणि त्यांच्याकडे कुटुंबामध्ये आणि त्यांच्याकडे पाहिल्यानंतर त्याचे आउटपुट दिसते. किती शिबिर केले? 10 शिबिर झाले माझे. सत्ती पठाण झालं, 10 शिबिर झाले, 20 दिवसाचं झालं, 40 दिवसापर्यंत करायचं आहे. परंतु त्याचा आउटपुट जेव्हा त्यांच्याकडे पाहिल्यानंतर, त्यांच्या कुटुंबामध्ये पाहिल्यानंतर, त्यांच्या वागण्यामध्ये पाहिल्यानंतर जे आउटपुट दिसायला पाहिजे ते आउटपुट दिसत नाही. आणि म्हणून हे चित्ताची साधना जी आहे, ते चित्ताची साधना रोज रोज करायची आहे. पंचशिलेचं पालन मी माझ्या घरून, माझ्या स्वतःच्या, माझे कुटुंब करते का नाही, मी करतो का नाही. मी जर चुकत असेल तर माझ्या मुलीनं, माझ्या मुलानं, माझ्या पत्नीनं सांगायला पाहिजे की पप्पा तुम्ही पंचशिलेचा ह्या गोष्टीमध्ये, म्हणजे असं जे कुटुंबामध्ये जे सर्कल आहेत, एकमेकाचं परीक्षण, म्हणजे एकमेकावर एकमेकाचा बॉस म्हणून की बाबा तुम्ही चुकलेत, तुम्ही खर्रा खाऊन आलेत, तुम्ही सिगारी पेटतायत, तुम्ही पंचशिलेचं पालन तोडलं, इथे उद्यापासून हे चालणार नाही. आई वडील रागावले असेल एकमेकाचं, अरे नाही, साम्यतेनं बोला ना, एक सजगतेनं बोला ना, हळू आवाजात बोला, प्रेमळ वाणीतून बोला. तुम्हाला विशेष मांडायचा आहे ना. तर अशा प्रकारचं कुटुंबामध्ये जर वातावरण झालं तर ते पंचशिलेचं पालन होईल. आणि हे आचरण जे आहे, हे आचरण समाजाला ऊर्जा देणार आहे आणि याच्यातून समाज निर्मिती होईल. समाज येते कुठून? वरून थोडी पडणार आहे. आम्हाला बहुमत तयार करायचं असेल तर आम्ही काय चायनामधून आणि बाहेर लोकातून लोक बोलावणार का बहुमत तयार करण्यासाठी? या बा, जसे सभा राली का रोजाना बोलावतात ना, एक दिवसाच्या 500-700 रोजी देऊन, मग काय त्या महिला वगैरे म्हणतात लवकर घ्या, टाइम होते, आम्हाला दुसरीकडे पण जायचं आहे. सरळ बोलतात, आम्हाला दुसऱ्या सभेला पण जायचं आहे म्हणते,
तुमची सभा लेट झाले तर आम्ही लवकर निघून जाऊ. म्हणजे हे जे आहेत हे कुठून येईल? हे कृतीमधून येईल. आणि हे कृती बाबासाहेबांनी आणि बुद्धाच्या तत्वज्ञानामध्ये लपलेली आहे. त्याला आम्हाला गेन करावं लागेल, एक एक निवडावं लागेल. आणि ही गोष्ट जर आपण करत राहू तर आपल्याला ही जसा उंच लांब जंप घ्यायची जर असेल ना तर वरून धावत यावं लागते ना. किंवा वाघ पण जेव्हा धावतो ही शर्यत असते, वाघ शिकार करतो तर शिकारीचा सगळ्यात जास्त टाइम जो कोणता असते त्याच्या धावण्याचा तर शेवटचा टप्पा असतो. आणि म्हणून जर आम्ही धावलो नाहीत अति वेगानं धावलो नाही तर आम्ही चाललो इकडे पायथ्याला. आणि म्हणून आम्हाला जे धावपळ करायची असेल, वाघासारखं धावायचं असेल, ते सावज पकडायचं असेल, आमचं सावज सत्ता आहे आणि ते पकडायचं जर असेल तर आम्हाला तेवढ्याच गतिमान ऊर्जेनं आम्हाला मार्गक्रमण करावं लागणार आहे. त्याच्यापर्यंत दुसरा पर्याय नाही आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या बाबी आहे अशा चिंतनातून, अशा शिबिरामधून, अशा चर्चासत्रामधून असे युवक जर मिळाले, 50 लोक या ठिकाणी जर बसले आणि आपण त्याच्यावर चिंतन केलं, प्रत्येकाला संधी दिली तर हे काम अशक्य नाही. कारण तुमचा बेस बनवणं आहे. बाबासाहेबाला बेसही नव्हता. बाबासाहेबांच्या चळवळीला बेस नव्हता. बाबासाहेबांनी स्वतः बनवला आहे. आणि त्या बेसवर आपल्याला डोलारा उभा करायचा हा मोठा. आणि तोच जर डोलारा आपल्याला सांभाळायचा असेल तर त्या बेसला पण आम्ही पुन्हा मजबूत करून त्याला आकार द्यावा लागेल. ही अपेक्षा, हे उद्दिष्ट आणि हे अपेक्षा, हे उद्दिष्ट प्रत्येक बुद्धिस्टच नाही तर बुद्धावर आणि बाबासाहेबावर अति प्रेम करणाऱ्या लोकांमध्ये जर हे उद्दिष्ट असेल, ही संकल्पना असेल तर आम्ही हे ध्येय आमच्यासाठी मोठं नाही. आमचा हा बेसही बनवून आहे आणि सगळंच बनवून आहे. आणि आम्हाला आउटपुट येणार आहे. यांचे आउटपुट वेगळे आहेत. यांचे आउटपुट मगाने सांगितलं होतं, म्हणजे यांचे जे आउटपुट आहेत ते पण काम करणार आहे. ते काम करणार, मी म्हणतो करू द्या, बिलकुल त्यांनी पण काम केलं पाहिजे. कारण ते कोणाला काही करत आहे का? ते सामदाम दंडभेद नीतीनं काम करतात. आपण ती नीती नाही वापरत. आपण मानवतावादाची, जी बुद्धाची, बाबासाहेबांची फिलॉसॉफी ते वापरतोय. ज्योतिबा फुलेंची फिलॉसॉफी आहे ते वापरतोय. आणि म्हणून या लोकांचं प्लॅनिंग आहे, ते पण काम करणार आहेत. सदैव जिंकायचं असेल यांना तर हे 50% जागा इतर लोकांसाठी आणि हे 50% जागा स्वतःसाठी, यांचं प्लॅनिंग हे आहे. आणि मग हे प्लॅनिंग राहिलं तर सदैव या सत्तेमध्ये राहणार आणि सत्तेमधून वर्किंग करणार. आणि तुम्हाला काय देणार? मागलं तेवढं देणार. आणि बाबासाहेब म्हणतात, बुद्धाचा धम्म म्हणतो, बुद्धिझम हे देणारा वर्ग होता, मागणारा. त्यांचा हात नेहमी वरती राहत होता, खाली नव्हता राहत. आणि म्हणून ही जी फिलॉसॉफी आहे, ह्या फिलॉसॉफीवर आमचे विरोधक चालत आहे आणि आम्ही या फिलॉसॉफीवर चालत आहोत. याच्यात आपल्याला उंच भरारी जर घ्यायची जर असेल तर आम्हाला आणखी गतिमान 2-3 पटीनं यांच्यापेक्षा वर करावं लागेल. आता यांच्याकडे सगळे साधन आहे, आमच्याकडे काय आहे? आमच्याकडे काय आहे? आम्ही कुठले लोक आहोत? साधन यांच्याकडे आहेत. आणि आपल्याकडे ह्या महापुरुषांचा विचाराने आढळलेला जे आहेत. आणि त्यामुळं आपल्याला हे अचिव्हमेंट करायचं जर असेल तर हे अचिव्हमेंट आपण प्रामाणिकतेच्या भरोशावर, आपल्या एकसंगतेच्या भरोशावर, समाजामध्ये मैत्रीच्या भरोशावर आणि इमानदारी. त्याच्यामध्ये इमानदारी फार महत्वाची आहे. नाहीतर त्याच्यातले एक व्यक्ती जरी बाजूला निघाला तर तो ते आपण जेवढ्या मेहनतीनं बनवलं आणि व्यक्ती चुकीचा जर त्याच्या असेल तर तो कीड लागलेला पटकन ते हे करावं लागेल. त्या लोकांना समजावं लागेल, समजून घ्यावं लागेल. आणि अशा प्रकारे ह्या महापुरुषांचा जो मानवतावादी विचार जो आहे, जो एक राष्ट्रहिताचा आहे, जनतेच्या कल्याणाचा आहे, हा कल्याणाचा विचार जर आपल्याला सक्सेस करायचा असेल तर काही मापदंड जे धम्म चळवळीमधले, बाबासाहेबांच्या महापुरुषांच्या चळवळीमधले आणि आपल्या स्वतःला तयार होऊन ह्या कारवा आपल्याला गतिमान करायचा आहे. आपण करणार आहोत. एवढी आपण प्रतिज्ञा घ्यायची आहे, प्रत्येकानं प्रतिज्ञा घ्यायची आहे, एक संकल्प करायचा आहे का त्या परिणामी काम करणार आहोत.
बस एवढं मी बोलतो. आणि आजची जी जो विषय होता, विचारधाराओं का संघर्ष, विचारधाराओं का संघर्ष आहे. आता युद्ध होणार नाही आहे, आपसामध्ये लढाई होणार नाही आहे, तलवारी काढायच्या नाही आहे. तलवारी ठेवा जवळ पण काढायच्या नाही आहे. तर एवढं बोलतो आणि मी आजचा विषय या ठिकाणी थांबवत आहे. सर्वांना नमो बुद्धाय, जय जय.